नमस्कार मंडळी. पूर्वी नवजात बालकाचे नाव ठेवण्यासाठी वाडवडिलांचा विचार घेतला जायचा. अख्खं कुटुंबच नामकरणाच्या या सोहळ्यात आपले अनुभव, आवड व आपले विचार, संस्कार याप्रमाणे नाव सुचवण्यात पुढाकार घ्यायचे. पण हल्ली विभक्त कुटुंबात नवजात शिशूचे नाव ठेवण्याचा संपूर्ण हक्क त्या बालकाच्या आईवडिलांनी स्वतःकडेच घेतलेला आहे. नाविन्याच्या हव्यासाने आपल्या बालकाचे नाव काहीही ठेवले जाते. पण नामकरण करताना कमीत कमी त्या नावाला काही अर्थ आहे का, इतका साधा सरळ प्रश्न आपल्याला पडायला हवा. अर्थपूर्ण नाव असेल तर त्या नावाचा त्या बालकाच्या जडणघडणीवर सुद्धा चांगलाच परिणाम होतो. व्यक्तीचं जसं नाव असतं, समाजात त्याच प्रकारे त्याचा सन्मान आणि त्याचं यश कीर्ती वाढवण्यास ते पूरक ठरते. आपल्या धर्मात अधिकांश लोक आपल्या मुलामुलींची नावं देवाच्या नावावरून ठेवणे शुभ समजतात, जेणेकरून याच बहाण्याने आपल्या तोंडून भगवंताच्या नाव आपसुकच घेतलं जावं. तेवढंच नामस्मरणही होते. या भावनेने अशा प्रकारे नावं देवाची ठेवली जायची. नवजात बालकाचे नाव ठेवण्याबद्दल धर्मसिंधू ग्रंथामध्ये काही सूचना केलेल्या आहेत की नवजात बालकाचे नाव हे देवाच्या नावावरून असावं, किंवा महिन्याच्या नावावरून असावं, किंवा नक्षत्राच्या नावावरून असावं, किंवा ते व्यावहारिक नाव असावं. या ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे मुलाचे व्यवहारातले, म्हणजे रोज ज्या नावाने आपण बोलवतो ते नाव आणि नक्षत्रावरून जे नाव ठेवलेलं असतं, म्हणजे जे नावरस नाव, हे दोन्ही वेगवेगळी असावीत. म्हणजेच नक्षत्रावरून ठेवलेले नाव हे गुप्त ठेवायला हवे. नावरस नाव जे जन्म नक्षत्रावरून ठेवलेले असतं आणि व्यावहारिक नाव हे वेगळे असायला पाहिजेत. कारण जर कोणी आपल्या नावावरून वाईट हेतूने मारण, मोहन व उच्चाटन किंवा वशीकरण जर करायचे ठरवित असेल, किंवा काही तांत्रिक प्रयोग करायचे ठरवत असेल, तर त्यांना आपल्या नक्षत्र नावावरून ठेवलेल्या नावाची, म्हणजेच नावरस नावाची आवश्यकता असते. व्यावहारिक नावावर या सर्व गोष्टींचा प्रभाव पडत नाही. म्हणून नावरस नाव हे गुप्त ठेवायला हवे. आपल्याला ही माहिती कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.